नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या ह्या नव्या व्हिडिओ मालिकेमध्ये मी आपलं परत एकदा स्वागत करतो। आता आमच्या नवीन भागांमध्ये आम्ही तुम्हाला उत्तर महाराष्ट्रामधल्या नाशिक जिल्ह्यातल्या एका खास अशा नवीन किल्ल्याची दर्शन करण्याची सफर घडवून आणणार आहोत। हा किल्ला म्हणजे किल्ले गाळणा। हा किल्ला अत्यंत इतिहासाच्या अवशेषांनी समृद्ध असा उत्तर महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा असा किल्ला आहे। हा किल्ला डोंगरी किल्ला असून ह्याच्यावर ऐतिहासिक अवशेष, शिलालेख ह्यांची खूप भरमार आहे असंच आपण म्हणू शकतो। गाळणा हा किल्ला गाळणा गावाच्या जवळ असून हा नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये येतो। हा किल्ला जसा डोंगरी जरी असला तरी हा काय फारसा असा उंच असा किल्ला नाही आहे। म्हणजे साधारण 800 फुटाची चढाई आपण अर्धा तासात पार करून गाळणा किल्ला गाठू शकतो। गाळणा किल्ला हा मालेगाव तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात येतो। तुम्ही गुगल अर्थमध्ये हा जो पांढराचा छोटासा रस्ता बघत असाल तो मालेगावपर्यंत येतो आणि मालेगाव हे आपल्या मुंबई नाशिक आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गावामध्ये आपण फारच सोप्या रीतीने आपल्या स्वतःच्या वाहनाने पोहोचू शकतो। मालेगावपर्यंत किंवा नाशिकपर्यंत चांगल्या बसच्या किंवा रेल्वेच्या सुविधा उपलब्ध आहेत। तर अशा रीतीने श्रावणातल्या या सुंदर अशा एका सकाळी आम्ही शनिवारी पहाटे मुंबईवरून गाळण्याचा प्रवास सुरू केला आणि म्हणजे मुंबई ते नाशिक, नाशिक ते मालेगाव आणि मालेगावपासनं पुढे हा जो अंतर्गत भागातला रस्ता आहे तो घेऊन आम्ही गाळणा किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान केले। बहुतेकदा महाराष्ट्रातले किल्ले म्हटले तर पर्यटकांमध्ये किंवा इतिहासप्रेमींमध्ये थोडासा नाराजीचा सूर असतो, कारण की आपल्या येथे जास्ती अवशेष बघण्यासारखे किल्ल्यांवर शिल्लक उरलेच नाही। खरं पाहता सह्याद्रीतल्या या सगळ्या किल्ल्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत इंग्रजांशी, मोगलांशी वगैरे झुंज दिली, त्याचमुळे त्याच्यावर काही बघण्यासारखं उरलं नाही। पण त्या उद्ध्वस्त तटबंदीच्या आणि पडक्या भिंतींचे अवशेष हेच आपल्या इतिहासाची पराक्रमाची पावती आहे। पण तरी पण एखादा चांगला आणि सुस्थितीत असलेला किल्ला जर बघायचा असेल, बुलंद आणि भक्कम अशी तटबंदी बघायची असेल, अत्यंत घेरेदार डोलदार डोंगरकड्यावरचे बुरुज बघायचे असतील, खूप सारे शिलालेख बघायचे असतील, तर आपल्याला नाशिक जिल्ह्यामधला मालेगाव तालुक्यातला हा गाळणा किल्ला बघितलाच पाहिजे। इतिहास काळापासनं बागलाण ह्या प्रांताचे दक्षिणेकडचे प्रवेशद्वार म्हणून गाळणा किल्ला ओळखला जातो। भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, मोठीच्या मोठी रुंद पसरलेली तटबंदी, त्याच्यावरच्या सुंदर सुंदर असणाऱ्या चर्या हे जे दुर्ग वैशिष्ट्य आहे ते बंदुका यायच्या थोड्याशा आधीच्या काळापासून अस्तित्वात असणारं किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे, जे पुढे बंदुकांचा शोध लागल्यानंतर आणि बंदुका खूप वापरात आल्यानंतर किल्ल्यात बांधणे बंद झाले, तर ते एक वैशिष्ट्य बघण्यासारखं आहे। येथे अनेक प्रकारची इथे छोट्या शिल्प आहेत, म्हणजे जसं की आपल्याला जिथे तिथे शरभशिल्प, व्यालशिल्प बघायला मिळतात, महिरपी आहेत, इथे सज्जे आहेत, कातळकोरीव गुंफा आहेत। असा सुंदर सुंदर ऐतिहासिक अवशेषांनी गाळणा किल्ला खूप ऐश्वर्य संपन्न बनलेला आहे आणि खानदेशामधला हा उत्तम डोंगरी किल्ला म्हणून मानला जातो। खानदेशचे फारुकी सुलतान, बागलाणचे बागुल वंशीय राजे, निजामशहा अहमदनगरचे, नंतर आलेले मुघल, त्याच्यानंतर मराठे, त्याच्यानंतर इंग्रज, अशी अनेक सत्तांची सत्तांतरं आणि मोठा इतिहास या किल्ल्याने पाहिला आहे। गाळणा गावात आल्यावर आपल्याला भव्य अशा गाळणा किल्ल्याच्या पायथ्याशी उंच असं मंदिराचं शिखर दिसतं। हे मंदिराचं शिखर म्हणजेच गोरखनाथ पंथाच्या नवनाथ शिवपंचायतन धार्मिक स्थळाचं स्थान आहे। हे अत्यंत जागृत स्थान असून पंचक्रोशीतले भाविक येथे नित्य दर्शनासाठी येत असतात। आम्ही देखील दुपारी पोचलेलो किल्ल्याच्या दर्शनासाठी, त्याच्यामुळे किल्ला बघून आल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी ह्या आश्रमात राहणेच पसंत केले। आश्रमात आपल्यासारख्या भाविकांची आणि इतिहासप्रेमींची राहायची अत्यंत अल्प देणगी स्वीकारून सोय केली जाते आणि येथे राहायची देखील अतिशय उत्तम सोय आहे। ह्या मंदिरामध्ये आपल्याला जवळजवळ 200 नवनाथ पंथाच्या, गोरखनाथ पंथाच्या संत महात्म्यांच्या आणि देवदावत्यांच्या मूर्ती दर्शनासाठी बघायला मिळतात।
येथे भाविक नित्यनेमाने त्यांचं दर्शन घेतात। मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक ह्या कुंडामध्ये स्नान करून शुद्ध होऊन मंदिरात देवतांचे दर्शन घेतात। तर तुम्ही जर सुद्धा गाळणाच्या किल्ल्याच्या दर्शनासाठी आला असाल किंवा प्लॅन करत असाल तर येथे तुमची राहण्याची नक्कीच सोय उत्तम रीतीने होऊ शकते। आश्रमाच्या समोर असणाऱ्या ह्या इलेक्ट्रिकल्सच्या दुकानामध्ये आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी टिफिन सर्व्हिस किंवा डब्यांची सोय करून दिली जाते। तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा नंबर जरूर लिहून घेऊ शकता। आश्रमाच्या अगदी बाजूलाच अवघी एक 10-20 पावलं चाललं की आपल्याला वन खात्याची एक सुंदर अशी कमान दिसते। ह्या कमानीतनं आपण जेव्हा आत वळून डाव्या बाजूला प्रवेश करतो तेव्हा आपल्याला किल्ले गाळण्याचं बुलंद असं दर्शन घडतं। हा किल्ला आणि त्याच्यावरची तटबंदी आपल्याला वर चढून जाऊन पाहणी करण्याचा अधिकच मोह पाडतो। येथे हा किल्ला प्रत्यक्षात समुद्रसपाटीपासून 2316 फूट उंचावर जरी असला तरी पायथ्याच्या गाळणा गावापासून तो अवघ्या 800 फुटावरच आहे। त्यामुळे ह्या किल्ल्याची चढाई अत्यंत सोपी आहे आणि ह्या किल्ल्याचं हल्लीच सौंदर्यीकरण वन खात्यातर्फे करण्यात आलेले आहे। वन खात्याने नवख्या पर्यटकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी किल्ल्यावर पाहण्याजोग्या काय काय वास्तू आहेत याचा अत्यंत सुंदर रंगीत फोटोसहित फलक येथे लावलेला आहे। ह्या फलकाच्या बाजूलाच आपण वन खात्याने लावलेला दुसरा फलक बघू शकतो ज्यावर गाळणा किल्ल्याची थोडक्यात ऐतिहासिक माहिती देखील त्यांनी लावलेली आहे। ह्या सर्व सौंदर्यीकरणामुळे आणि आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाने हल्लीच म्हणजे 2-3 वर्षापूर्वी 2017-18 साली ह्या किल्ल्यावर संपूर्णपणे ह्या किल्ल्याचं पुनर्बांधणी केली, तटबंदीची बांधबिंदस्ती केलेली आहे आणि जिथे शक्य तिथे किल्ल्यावरील वास्तूंची पुनर्निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामुळे किल्ल्यावर अवशेष अत्यंत चांगल्या स्वरूपात जतन केलेले दिसतात। हा किल्ला सध्या वन खात्याच्या जमिनी अंतर्गत येत असून ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी वन खात्याचे इथे तुम्हाला काही कॉटेजेस सुद्धा दिसतात। अर्थात करोना असल्यामुळे हे कॉटेजेस बंद होते, पण भविष्यात पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय वन खात्याने येथे तयार केलेली आहे आणि ह्या सर्व सोयींची येथे आपल्याला पावती पण मिळते। म्हणजे 5 रुपये प्रवेश फी आकारून आपल्याला गाळणा किल्ल्यामध्ये प्रवेश करायला अनुमती दिली जाते। शिवपंचायतन मंदिराला साक्षी ठेवून आपण चढाईला प्रारंभ करतो आणि अवघ्या 2 ते 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपल्याला गाळणा किल्ल्याची भव्य अशी परकोटाची खालची भिंत दृष्टिक्षेपात पडते। त्याच्याही वर आपल्याला मूळ आतल्या भागातली बुलंद तटबंदीही दिसते, त्याच्यावरच्या चर्या, त्याच्या खालती असलेले बंदुकी मारायच्या जंग्या, फडकणारा भगवा आणि दिसणारा सुंदर असा सज्जा आपलं लक्ष वेधून घेतो आणि आपल्याला किल्ल्यात प्रवेश करायची थोडीशी घाईच होते असं म्हणा ना, कारण दिसतोच हा किती सुंदर असा देखावा। आणि अशा रीतीने जेव्हा आपण इथून चढाई पुढे काढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा गाळणा किल्ल्याचा पहिला असा परकोट दरवाजा दिसू लागतो। मित्रांनो, आता आपण गाळणा किल्ल्याच्या पहिल्या दरवाजात आलेलो आहोत। ह्या दरवाजाला, हा जो माझ्या पाठी दिसतो या दरवाजाला परकोट दरवाजा असं म्हटलं जातं। या दरवाजाच्या वर तुम्ही कमानीच्या बाजूला येथे कमळपुष्पाचं चिन्ह बघू शकता। ते कमळपुष्प जे आहे हे प्राचीन सत्तांमध्ये समृद्धीचं प्रतीक म्हणून मानलं जायचं। तर हा परकोटाचा दरवाजा आहे जे गाळणा किल्ल्याच्या संरक्षणासाठी तटबंदीची वेगवेगळी आवरणं चढवलेली, त्याच्यातला पहिला आवरण जे आपण गावात प्रवेश करताना बघितलेले उद्ध्वस्त बुरुज, ती गावची वेस होती। हे संरक्षणाचं दुसरं आवरण आहे। तुम्ही बघू शकता येथेही अशी तटबंदी आहे। ही फारशी फिनिश्ड दगडांची तटबंदी नाही आहे, केवळ मोठे दगड आणि छोटे दगड चुन्याच्या साहाय्याने एकमेकांशी सांधून ह्या तटबंदीचं आवरण केलेलं आहे आणि त्याचा हा पहिला परकोट दरवाजा आहे। तर आता आपण परकोट दरवाजातनं आत जाऊन गाळणा किल्ल्याच्या आपल्या स्थळदर्शनाला प्रारंभ करूया। तुम्हाला आता गाळणा किल्ल्याचे नवे पहारेकरी म्हणून येथे संपूर्ण वानरं दिसू शकत असतील आणि आता तुम्ही देवडीवर बघू शकता की वानरं कशा आराम करत आहेत। आणि या देवडीमध्ये आत जेव्हा आपण येतो
तेव्हा तुम्हाला ह्या सुंदर असा महिरपीचा सज्जा दिसतो। त्याचबरोबर या दाराची जी रचना आहे ती तुम्ही इथे बघू शकता आणि जी दाराचे बिजागरी जे होते लाकडी दारं अडकवायचे ते सुद्धा तुम्हाला इथे दिसू शकता। त्याचबरोबर या संपूर्ण सज्जाच्या बाजूला दिवे ठेवण्यासाठीचे असलेले कोनाडे सुद्धा येथे आहेत। परकोट दरवाजातनं आपण पुढे मार्गक्रमण करताना आपल्याला आता हा सिमेंटच्या कट्ट्याने बांधून घेतलेला पण पुरातन काळापासून हाच मार्ग वापरत असलेला खड्या चढाईचा मार्ग किल्ल्याकडे घेऊन जातो। परकोट दरवाजाच्या पुढे एक बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाची चढाई करून आपण गाळणा किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापर्यंतचा प्रवास करायला आरंभ करतो। तर मित्रांनो, परकोट दरवाजा जेव्हा आपण पार करून वर येतो तेव्हा आपल्याला गडाचा मुख्य चढणीकडे प्रारंभ करता येतो आणि तुम्ही बघू शकत असाल ही चढण आता वन खात्याने आणि पर्यटन खात्याने बांधबंदस्ती करून सिमेंटचे कट्टडे लावून नीट केलेली आहे। पण मूलभूत रीतीने जेव्हा ही जुन्या काळामध्ये होती तेव्हा ह्या किल्ल्याचा मार्ग इतका प्रशस्त होता की इतिहासकालीन पुस्तकांमध्ये अशा नोंदी मिळतात की ह्या चढणीवरून हत्ती देखील चढून किल्ल्यामध्ये प्रवेश करत असत। सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये फार कमी किल्ले असे आहेत की ज्या किल्ल्यांवर हत्ती चढून येण्या इतके प्रशस्त रस्ते बांधण्यात आले होते। त्याचीच आठवण गाळणा किल्ल्याने आपल्या उरात अजूनही जपून ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की ह्या ओबडदोबड असलेल्या सही पण अत्यंत सुंदर आणि वळणदार अशा पायऱ्यांनी येथे प्रशस्त मार्ग किल्ल्याकडे वर जातो। मित्रांनो, पहिला दरवाजा बघून आता आपण दुसऱ्या दरवाजापाशी आलेलो आहोत आणि दुसरा दरवाजा दाखवण्याआधी या किल्ल्याचं जे संरक्षणात्मक वैशिष्ट्य आहे ते मी इथे दाखवू इच्छितो। तुम्ही बघू शकत असाल की ह्या बाजूला सामान्यपणे किल्ल्याची चढाई आहे आणि जर येथे आक्रमण करणाऱ्या फौजा आल्या तर ते ह्या बाजूने येणार आणि त्यांच्या तोफांचे तोफगोळे किल्ल्याच्या दरवाजावर डायरेक्ट आदळू नये म्हणून तटबंदी बाहेरच्या बाजूला ठेवून किल्ल्याचा दरवाजा आतल्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून तोफगोळ्यांचा डायरेक्ट मारा किल्ल्याच्या लाकडी दरवाजांवर होऊ नये। याचबरोबर जेव्हा तुम्ही येथे बघता तेव्हा तुम्हाला इथे दिसतं की ह्या बाजूने चढाई करून सरळ तटबंदीला भिडणे शत्रूच्या फौजांसाठी सर्वथा अशक्य असायचे, कारण का तुम्ही ह्याचा कोन बघू शकता, जवळजवळ 80 अंशाचा खड्या चढाईचा कोन आहे, जेथून सरळ हमला करून किल्ल्यावर पोहोचणे जवळजवळ अशक्य होते। कारण का तुम्ही तटबंदीजवळ पोहोचलात तरीसुद्धा ती भव्य तटबंदी चढून पार करणे आणि त्याच्यावरच्या होणाऱ्या आपल्या सैन्याचा मारा रोखणे हे शत्रूसाठी सर्वथा अशक्य असायचे। अशा रीतीने गाळणा किल्ल्यावर येण्यासाठी एकच ही जी वाट आहे ती ठेवून त्याच्यावर 4-4 दरवाजांच्या संरक्षणाचे अस्तर घालून हा किल्ला अजिंक्य बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तर अशा रीतीने आता आपण ह्या दुसरा जो दरवाजा आहे त्याचं जवळून दर्शन करूया। तर आता ह्या दरवाजासमोर असलेल्या जिभीच्या खालती उभे राहून मी तुम्हाला माहिती दिली। तर आता ह्या जो नागमोडी चढण्याचा रस्ता आहे तो ह्या दरवाजाच्या जिभीला पूर्ण वळसा घालून आपल्याला लोखंडी दरवाजाच्या प्रांगणात आणून सोडतो। ह्या प्रांगणामध्ये आपल्याला भव्य असा कमानदार लोखंडी दरवाजा दिसतो। ह्या दरवाजाची पुनर्निर्मिती बऱ्याचशा प्रमाणात पुरातत्व खात्याने हल्लीच 2-3 वर्षापूर्वी केल्यामुळे आता हा चांगल्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर उंच डोंगरामध्ये वळत गेलेल्या तटबंदीवर आपल्याला 2 शरभशिल्प किंवा व्यालशिल्प नक्कीच दिसून येतात आणि आपलं लक्ष आकर्षून घेतात। त्याच्याही वर गेलेल्या तटबंदीमध्ये आपण नक्षीदार सज्जा आणि त्याला खालच्या बाजूने असलेले 3 कमानदार असे आधार बघू शकतो। अशा रीतीने हा जो लोखंडी दरवाजा आहे येथे आपण पुढची ह्या दरवाजाची माहिती जाणून घेऊया। तर आता आपण ह्या द्वितीय क्रमांकाच्या दरवाजाजवळ आलेलो आहोत। ह्याचं नाव लोखंडी दरवाजा आहे। कोणे एका काळी ह्याच्यावर असलेल्या दरवाजांना लोखंडाचे कवच घालून मजबूती दिलेली म्हणून या दरवाजाला लोखंडी दरवाजा असे म्हटले जाते।
तुम्ही बघू शकत असाल की या दरवाजाच्या कमानीवर 2 कमळपुष्प आहेत। कमळपुष्प हे जे आपल्याला पहिल्या दरवाजावर ही चिन्ह दिसलेली ती थोडी उद्ध्वस्त स्वरूपात होती। येथे तुम्हाला दोन्ही कमळपुष्प अत्यंत सुबक रीतीने आपल्या जागी दिसतात आणि ह्या किल्ल्याला खरंच एकेकाळी समृद्धी होती याची साक्ष पटवून देतात। ह्याच्याच वर जेव्हा तुम्ही कमानीच्या वर बघता तेव्हा तेथे अरबी फारसी भाषेतला शिलालेख आहे। हा फारसी भाषेतला शिलालेख फारच जुना आहे। त्याचं शब्दशः भाषांतर मी तुम्हाला वाचून दाखवतो। ह्या शिलालेखात लिहिलेलं आहे की अफलातून खानाने या गाळण्या किल्ल्याची तटबंदी बांधली। यात त्याने दगडी बुरुज बांधले ते असे की बाहेरच्या जगाला ते दिसू शकणार नाहीत। तो किल्ला आकाशातील गोलापेक्षा मोठा आहे, म्हणूनच त्यापेक्षा पुरातन आहे। या बांधकामाचे वर्ष हिजरी 974 आहे। हिजरी 974 म्हणजे 1566-67चा सुमार येतो। म्हणजे तुम्ही बघू शकता की या दरवाजाची बांधणी 1566 इतक्या पुरातन काळामध्ये झालेली होती। आता हल्लीच या किल्ल्याची थोडीशी पुनर्निर्मिती आणि बांधबिंदस्ती पुरातत्व खात्याने साधारण 4-5 वर्षापूर्वी केल्यामुळे ह्या द्वाराला त्याचं गतवैभव प्राप्त झालेलं आहे। ह्या दाराची अजून एक खासियत म्हणजे जशी मी तुम्हाला खालती सांगितली तशी तुम्ही इथे वर बघू शकता। तुम्हाला येथे वर भिंतीमध्ये व्याल दिसू शकतील। ते व्यालसुद्धा सत्तेचं शक्तीचं प्रतीक आहे, त्यामुळे ते व्याल तिथे बसवलेले आहे। अर्थात ती त्याची मूळ जागा नसावी, ही पुनर्रचनेमध्ये व्यालाची जी दगडी रचना आहे ती तिथे बसवण्यात आली असावी। नेहमी व्याल जे असतात ते शक्तीचं प्रतीक, वैभवाचे प्रतीक म्हणून राजवाड्यावर किंवा दरवाजांवर किंवा किल्ल्यातल्या इमारतीतल्या महत्त्वाच्या ठिकाणी ठेवलेले असतात। त्याचबरोबर तुम्हाला ह्या किल्ल्याच्या ह्या ठिकाणावरून संपूर्ण बाहेरचा जो भाग आहे तो अत्यंत उत्तम रीतीने दूरवर नजर ठेवून लक्ष ठेवून टेहाळणी करण्यासाठी छान असं योग्य रीतीने वापरलेला दिसू शकतो। हेच ह्या जागेचं महत्त्व हेरून येथे किल्ल्याच्या बांधणीमधली सेकंड डिफेन्स लाईन म्हणजेच हा लोखंडी दरवाजा बनवण्यात आला असावा अशी मी शक्यता सांगू शकतो। तर आता आपण इथून पुढे आतमध्ये आपलं स्थळदर्शन असंच चालू ठेवूया। तर हा लोखंडी दरवाजाचा आतला भाग आहे जो देवड्यांनी युक्त आहे आणि तुम्हाला देवड्यांच्या बरोबरच वर शिखराला घुमटाकृती आकार दिलेला तुम्ही बघू शकता। आणि येथे तुम्हाला नेहमीप्रमाणे दरवाजाच्या बिजागऱ्या आणि दाराला आतल्या बाजूने घालायचा अडसराचे चौकोनी जे ठोकळेसारखी जागा आहे ती सुद्धा दिसण्यात येते। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या भव्य देवड्यांना आतमधून सुद्धा प्रवेश करण्यासाठी एक वेगळा दरवाजा देण्यात आलेला आहे। हे साधारणपणे सगळ्या किल्ल्यांमध्ये असं सेपरेट दरवाजा असणं दिसत नाही। जर हा दरवाजा बंद असेल तर देवड्यात जाण्यासाठी छोटा दरवाजा म्हणून ह्या दरवाजाचा वापर केला जात असावा। आता आपण येथून वर जाण्याऐवजी थोडं तटबंदीवर जाऊन दरवाजाच्या वरून तो शिलालेख जवळून कसा दिसतो ह्याचं दर्शन करूया। मित्रांनो, गाळण्याच्या इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्याला असं जाणवतं की गाळणा किल्ल्यावर जी खडकात कोरलेली टाकी आहेत त्याच्यावरून निश्चितपणे असं सांगता येतं की राष्ट्रकूट, शिलाहार किंवा यादव राजवंशाच्या कालखंडात साधारण 1000 वर्षापूर्वी तरी गाळण्याचं अस्तित्व नक्की असावं। अगदी राष्ट्रकूट वंशात नाही तर यादव कालखंडामध्ये तरी निश्चितपणे गाळणा किल्ल्यावर लष्करी ठाणं असण्याची दाट शक्यता सांगण्यात येऊ शकते। पण दुर्दैवाने तसा अजून काही लिखित पुरावा सापडलेला नाही। ह्याच्या पुढे जेव्हा यादवांच्या नंतर येथे अनुक्रमे खिलजी घराण्याची सत्ता येते आणि तुघलकांची सत्ता येते, त्याच्यानंतर जेव्हा तुघलकांच्या सत्तेमध्ये असताना बहामनी सुलतान येथे स्वतंत्र होतं। म्हणजे त्यांचे जे इकडचे दख्खनचे राज्यपाल असतात, गव्हर्नर असतात, ते फुटून निघतात दिल्लीच्या सल्तनतीपासून आणि स्वतःची सत्ता स्थापतात। त्याचपैकी एक फारुखी सुलतान पण म्हणजे फारुखी नावाचे सरदार पण असतात, ते खानदेशात थाळनेर आणि असीरगड येथे देखील आपली स्वतंत्र सुलतानशाही स्थापन करतात। आणि ह्या सर्व सुलतानशाहीच्या राज्यक्रांतीमध्ये
नाशिकच्या कळवण आणि सटाणा भागामध्ये म्हणजे तेव्हाच्या काळी त्याला बागलाण असे म्हटलं जायचं. तिकडे स्थानिक जे सत्ताधीश असतात बाबुलराजे, त्यांच्या नावाने बागलाण हा प्रदेश ओळखला जायचा. त्याच्याच दक्षिणेच्या भागामध्ये हा आपला गाळणा किल्ला अस्तित्वात आहे. पण ह्या गाळणा किल्ल्याची लिखित पहिली नोंद मात्र 1482 सालापासून सापडायला सुरुवात होते. बहामनी सत्ता त्या काळामध्ये दख्खनमधली मध्यवर्ती सत्ता मानली जायची, पण ती मात्र आता सध्या म्हणजे 1482 सालामध्ये थोडीफार डळमळीत होत होती. कारण का सुलतान शमसुद्दीन महम्मद तिसरा हा वारला होता आणि त्यांचे सुभेदार जे होते 5 प्रमुख बलशाली सुभेदार, त्यांनी बंडाळी केली होती. या धुमाकूळात बागलाणच्या बागुलवंशीय राठोड राजा भैरवसेन यांनी गाळणा पहिल्या प्रथम ताब्यात घेतल्याची नोंद आपल्याला इतिहासाच्या दफ्तरात सापडते. लक्षधर ह्या त्यांच्या मुलाची किल्लेदार म्हणून त्यांनी नेमणूक केली होती. सिंहगडाच्या आमच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्राचा हा जो दक्षिण भाग आहे, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा आणि जुन्नर पुण्याचा भाग, ह्या भागामध्ये बहामनी सुलतानशाहीमधनं फुटून निजामशाही स्थापन झाली होती. आणि ह्या निजामाने पुढे सह्याद्रीच्या अंतर्गत भागात खूप साऱ्या मोहिमा केल्या. त्याचाही उल्लेख तुम्हाला आमच्या सिंहगडच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेला आहे. तशाच ह्या संपूर्ण मोहिमांमध्ये त्यांनी नाशिक भागामधल्या बागलाणवर सुद्धा लष्करी आणि राजनैतिक बळाने इकडच्या ज्या बागुल राजांना आपलं तात्पुरतं म्हणजे नामधारी मांडलिक करून घेतले होते. बागुल राजांनी जरी मांडलिकत्व पत्करलं तरी ते अंतर्गत सह्याद्रीच्या आतमध्ये बरेच प्रमाणामध्ये स्वायत्त राहून आपला कारभार आपणच हाकत असत. लोखंडी दरवाजाच्या वर असणाऱ्या तटबंदीवर जेव्हा आपण पोचतो तेव्हा इथून आपल्याला फारच सुंदर असं दृश्य दिसतं. आपण किल्ल्याच्या मधल्या स्तरावर असल्याने वरच्या स्तरावरच्या तटबंदीत खुबीने लपवलेला चोर दरवाजा येथून सुंदर रीतीने दिसतो. त्याचबरोबर वर चढत गेलेली तटबंदी आणि ह्या तटबंदीवर दिसणारा भगवा पाहून आपला ऊर अभिमानाने भरून येतो. ह्याच बलदंड तटबंदीमध्ये आपल्याला सुंदर असा सज्जा देखील दिसतो. ह्या सज्जा आणि त्याच्यावरचे नक्षीकाम निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. येथून आपण जेव्हा आपली नजर अजून थोडी डाव्या दिशेने वळवतो तेव्हा आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचा पुढचा कोतवाल पीर दरवाजा दिसतो. कोतवाल पीर दरवाजाच्या वरही आपण चर्या आणि जंग्यांचं काम बघू शकता. त्याच्या थोड्याशा अजून डाव्या बाजूला एक कमानीचा सज्जा तुटक्या अवस्थेत सुद्धा अत्यंत सुंदर रीतीने आजही आपलं स्थान तिथे टिकवून आहे. लोखंडी दरवाज्यातनं सरळ वर कोतवाल पीर दरवाजाकडे न जाता आपण आपली मार्गक्रमणा डाव्या दिशेने तटबंदीच्या बाजूने सुरू ठेवावी. गाळणा किल्ल्याने येथे काही सुंदर असे ऐतिहासिक अवशेष दडवून ठेवलेले आहेत. जेव्हा आपण डाव्या हाताच्या तटबंदीच्या बाजूने सलग चालत राहतो तेव्हा अवघ्या 1-2-3 मिनिटाच्या अंतरावरच एक सुंदर असा ऐतिहासिक अवशेष आपल्याला पाहायला मिळतो. आणि उजव्या हाताला वरच्या 3ऱ्या स्तरातली तटबंदी सुद्धा आपण ते बघू शकतो. समोर आपल्याला एक छोटा दिंडी दरवाजाही सतत दिसत असतो. आणि येथे जेव्हा आपण वळतो तेव्हा आपल्याला हा सुंदर असा 7 फुटी फारसी शिलालेख दिसायला लागतो. आपण जेव्हा ह्या डाव्या बाजूच्या तटभिंतीची प्रदक्षिणा करत पुढे निघतो तेव्हा आपल्याला हे अमूल्य ऐतिहासिक वैभव बघायला मिळते. तुम्ही जर हे बघत असाल तर हा फारसी भाषेमधला शिलालेख आहे. आणि अर्थात आता मला फारसी भाषा तर वाचता येत नाही, पण जे मोठ्या इतिहासकारांनी वगैरे ह्याचं वाचन केलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे जे फारसी भाषेतला शिलालेख आहे ह्याचा अर्थ असा आहे की या अल्लाह मुराद बुरुज संरक्षणासाठी व प्रतिष्ठेसाठी बांधण्यात आला. जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला विजयाचा व समृद्धीचा आशीर्वाद द्या. गाळणा किल्ल्यावर मुराद नावाचा राजवाडा देखील बांधावा. लोक या मंगलदायक राजवाड्यातून मदत देखील घेऊ शकतात.
आधी जो बुरुज बांधला तो मजबूत नव्हता, म्हणून तो बुरुज पुन्हा दगडाने बांधून मजबूत केला. किल्ल्यावर बांधलेला राजवाडा खूप प्रसिद्ध झाला. तो फक्त विजयी राजासाठी पूर्ण केला, म्हणून हा सुंदर बुरुज बांधला. तो असाच प्रसिद्ध राहील. हा हबीब खान याने बांधला. सय्यद मना हुसेन याचा मुलगा सय्यद इस्माईल याने हा लेख लिहिला. रबी महिन्याच्या 1 तारखेला 987 साली, म्हणजे ह्या 987चं इसवी सन येतं 1589. म्हणजे याच्यातनं आपल्याला कळू शकतं की कदाचित या बुरुजाचं नाव मुराद बुरुज आहे आणि हा कोणी बांधला, काय बांधला, कधी बांधला त्याचं हे पूर्ण विवरण ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यातनं आपल्याला किल्ल्यातल्या बांधकामाविषयी, किल्ले बांधणाऱ्या व्यक्तींविषयी खूप सारी माहिती मिळते. येथेच आपल्याला पुढे एक छोटा दिंडी दरवाजा दिसतो. म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी जे वेगवेगळे आपल्याला इथे डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर बांधलेलं दिसतं, त्याच्यामध्ये तुम्ही खालती परकोड बघितला, दुसरा दरवाजा बघितला. मुख्य तटबंदीच्या आधी हे अजून एका तटबंदीचं घातलेलं संरक्षणाचं कवच बघितलं. त्याच आतल्या किल्ल्याच्या अंतर्गत भागामध्ये ये जा करण्यासाठी तिथे तो दिंडी दरवाजा आहे. आता आपण तिकडे जाऊन त्याचं जवळून निरीक्षण करूया. गाळणा किल्ल्याचा यापुढचा इतिहास बागलाणचे बागुल राजे यांच्या चिवट झुंजीचा आणि प्रतिकाराने भरलेला आहे. बागलाणच्या ह्या बागुल राजांनी आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी किती चिवट रीतीने झुंज दिली ह्याचं आपल्याला गाळणा किल्ल्यावरूनच उदाहरण लक्षात येईल. कारण इतक्या असंख्य वेळा युद्ध झालेली आहेत गाळणा किल्ल्यावर आणि ह्याच्यामध्ये कधी निजामशाह जिंके, कधी बागुलराजे जिंके, कधी क्वचित खानदेशचे फारुकी सुलतानसुद्धा येथपर्यंत हमले करत. कधीकधी गुजरातच्या बेगडा सुलतानांनासुद्धा निजामशाही किंवा खानदेशाच्या जे फारुकी सुलतान आहेत त्यांना हरवण्यासाठी बागलाणच्या प्रदेशावर हमला करावा लागे. तर ह्या आपापसामधले म्हणजे हे 3 सुलतान आणि येथे असलेले स्थानिक बागुल राजे ह्यांच्या आपापसातल्या राजकारणाने आणि लढायांनी गाळणा किल्ल्याचा इतिहास भरून गेलेला आहे. अशाच एका उदाहरणामध्ये खानदेशच्या फारुकी सुलतान आदिल खान आणि गुजरातच्या सुलतानाची फौज एकत्र येऊन ते 1508 रोजी बागलाणवर हमला करतात. कारण बागलाणच्या बागुल राजांनी निजामाचा पक्ष घेतलेला असतो आणि निजाम आणि हे जे फारुकी सुलतान असतं ह्यांचा हाडवैर असल्याने बागलाणच्या प्रदेशात युद्धाला सुरुवात होते. ह्यामध्ये बागुल राजांची थोडीशी पिछेहाट होऊन तात्पुरता तह होऊन गुजरात आणि खानदेशांना बागुल राजे युद्ध खर्च म्हणून मोठी खंडणी देतात. ह्याच्या पुढेच 1510 साली बागलाणचे बागुल राजे निजामाची साथ सोडून देतात. त्याच्यामुळे निजामशाही फौजा परत एकदा गाळणा किल्ल्यावर हमला करून गाळणा किल्ला जिंकतात. 1510 ते 1526 हा साधारणपणे शांततेचा काळ असतो आणि निजामशहांच्या ताब्यामध्ये निजामी राज्याचा भाग बनून गाळणा किल्ला राहिलेला असतो. पण हे फारसं काही टिकत नाही. 1526 साली परत बागुल राजे गाळणा किल्ल्यावर हमला चढवून गाळणा ताब्यात घेतात आणि लगेचच 1530 साली बुऱ्हाण निजामशाह परत येथे हमला करतो आणि गाळणा निजामशाहीकरता ताब्यात घेतो. ह्यावेळेला बागुल राजांच्या जे फौजा असतात ह्या कडवा प्रतिकार करतात. त्याच्यामुळे ह्या बागुल राठोड राजांची जी किल्ल्यावरची मंदिरं आणि इमारती आहे हा चिडून बुऱ्हाण निजामशाह वैतागाने पाडून टाकतो, अशी ही इतिहासात नोंद सापडते. पण चिवट बागुल राजे काही हार मानत नाहीत. 1534 साली परत निजामशाही राज्यातनं गाळणा युद्ध करून जिंकून घेतात. ह्यानंतरसुद्धा 1543 पर्यंतचा इतिहास साधारणपणे कळत नाही. मध्ये कधीतरी एकदा निजामाने परत मिळवला असण्याची शक्यता आहे, पण याची तारीख अज्ञात आहे. कारण का पुढची नोंद इतिहासाच्या दफ्तरात सापडते ती 1543 सालची सापडते, ज्यात निजामी फौजा तेलंगण प्रांतात विजयनगर साम्राज्याच्या स्वारीवर असल्याचे निमित्त साधून बागुल राजे भैरवसेन दुसरे ह्या गाळण्यावर हमला करून गाळणा परत हस्तगत करून घेतात. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण बागुल राजे आणि निजामशाह ह्यांच्यामधल्या
प्रचंड युद्धाचा इतिहास पाहिला आणि फारसी शिलालेख बघून आता ह्या दिंडी दरवाजातनं बाहेरही आलो किल्ल्याच्या. येथे आपल्याला बेसल्ट रॉकच्या कठीण खडकावर असलेली उत्तुंग तटबंदी दिसते आणि आपल्याला जाणवते की आता आपण किल्ल्याच्या अर्ध्या डोंगरात वरपर्यंत चढून आलेलो आहोत. येथे खाली आपल्याला सुंदर असं गाळणा गावही दिसते. आता येथेच आपण हा पहिला भाग संपूया आणि दिंडी दरवाजातनं आता आपण परत आत शिरूया आणि गाळणा किल्ल्याच्या इतिहासामध्ये काय काय गुपितं दडवून ठेवली आहेत आणि गाळणा किल्ल्यामध्ये वास्तुविशेषांचं किती मोठं वैभव अजूनही दडून राहिलेलं आहे त्याचा परामर्श भाग दुसऱ्यामध्ये पुढील आठवड्यात घेऊया. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला गाळणा किल्ल्याचा भाग पहिला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियाद्वारे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपला मित्रपरिवारास आणि नातेवाईकांना नक्की फॉरवर्ड करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलचे सदस्य व्हा ही विनंती. तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी खाली असलेलं बेल आयकन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.